मध्यकालीन सरकार या ठिकाणी युनुस अख्तर यांनी करावा त्याला विनंती करतो. कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट वडंगे साहेबांचा सन्मान या ठिकाणी मनाया साहेबांच्या हस्ते शाल व बुके देऊन त्या ठिकाणी सन्मान होत आहे. या कृती समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब लंगोटे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमात प्रमुख व्यक्ती म्हणून आपले दळवी साहेबांचा सत्कार जो या ठिकाणी या कृती समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब लंगोटे साहेब यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. यशवंतजी पवार यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. पवार साहेबांचं मार्गदर्शन आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करते. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी असे यशवंतजी पवार मतदार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यांचा सत्कार जो आहे युनुस अख्तर यांच्या हस्ते संपन्न होतोय. यांचा सत्कार जो या ठिकाणी पठाण साहेब करावा असं त्यांना विनंती करते. बुके निशा अशा ठिकाणी या सत्काराचं स्वरूप आहे. सन्माननीय आप्पासाहेब लंगोटे यांचा सत्कार जो आहे त्या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद सर. पुन्हा विनंती करतोय न्यूजचे सर्वांना सन्माननीय सैफजी शेख ज्येष्ठ पत्रकार यांचा सन्मान जो आहे या ठिकाणी दळवी साहेबांना करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. मानाची शाल आणि बुके देऊन या ठिकाणी सैफजी यांचा सत्कार होतोय. जोरदार काय झाला शेख साहेबांनी प्रत्येक क्षेत्रात वंचित पीडित घटकाला न्याय दिलेला आहे. आपल्या एमडी न्यूजच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य पवार गटाचे आहे त्यांचा सत्कार जो या ठिकाणी शेख मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या कार्यक्रमास एक महिला भगिनी खास करून उपस्थित आहे. सौ सुनीता नंदू दळवी मॅडम उत्तर विधानसभा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचा सत्कार जो आहे शेख मॅडम करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. मानाची शाल बुके देऊन या ठिकाणी सन्माननीय सौ सुनीता दळवी मॅडम यांचा सत्कार इक्बाल यांचा सत्कार जो या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पत्रकार समितीचे अध्यक्ष नाव घ्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ कविता कोंकण यांचा सत्कार जो आहे प्रदेश मॅडम यांच्या हस्ते संपन्न होतो. पत्रकार कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या सर्वच प्रमुख अतिथींचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या ॲडव्होकेट सौ कविता कोंकण यांचा सत्कार आहे आणि प्रदेश मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. या पत्रकार कृती समितीचे स्वागत आहे. साहेबांनी त्यांचा सत्कार करायचा आहे.
मिळवणे चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आमच्या चळवळीची दिशा जी आहे आज सगळ्या जवळ ठेवलेली आहे. असे नानासाहेब रक्षाळे याचा सत्कार या ठिकाणी सामना झाला सर्व मान्यवर मला कार्यक्रम घेण्यासाठी उशीर झाल्यामुळे जे काही मान्यवर इथं उपस्थित आहेत व्यासपीठावर त्यांचे नाव माहीत नसल्यामुळे व्यासपीठावर असलेले मान्यवरांचं माझे उपस्थित असलेल्या सर्व बंधू बहिणींना नमस्कार. आता जो कार्यक्रम आहे पत्रकार कृषी समिती ह्यांचे अध्यक्ष अब्दुल कलाम सर आहे. तर खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे कलाम सरांनी. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सन्मानचा जो मुद्दा घेतलेला आहे पत्रकार व सन्मान समाज कार्यकर्ता सन्मान त्यांचा जो सोहळा समारंभ उपस्थित करण्यासाठी हा जो कार्यक्रम ठेवला आहे खूप छान ठेवलेला आहे. मुळातच पठाण सर जे चांगले व्यक्ती आहेत ते ह्यांना मी पहिला आभार मानते की हेच चांगले समाजसेवक आहेत. पहिला पठाण सरांचाच मी सन्मान करते की हे चांगले समाजसेवक आहेत आणि ते चांगले समाजसेवक असल्यामुळे मी चांगल्या समाजसेवकांचा सन्मान सोहळा ठेवलेला आहे. तर आज इथे जेवढे काही उपस्थित पत्रकार व्यक्ती आहेत व जो कार्यक्रम ठेवलेला आहे तर खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे. आणि आतापर्यंत आता पत्रकार म्हणलं त्यांचे अनेक नाव आहेत. पत्रकार म्हणजे जे जी काही घटना घडते तर प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार लोक करतात. की जे घरी राहतात त्यांना काही बातम्या माहीत होत नसतात परंतु पत्रकार लोकांनी जे काही जिथं काही घडलेलं आहे घटना ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवतात. हे त्यांनी किती रिस्क घेऊन त्यांनी प्रत्येकापर्यंत ही बातमी पोहोचवतात याचा मला अभिमान वाटतो की पत्रकार पेशा असा आहे की रिस्क पेशा आहे. त्याच्यामध्ये बातम्या ऐकायला सोपं वाटतं प्रत्येक नागरिकांना परंतु प्रत्येक निरीक्षक ज्यावेळेस तुम्ही पत्रकार लोकांचं मुलाखत घ्याल ते कुठल्या अवस्थेमध्ये त्यांनी बातमी तयार करत असतात. ज्यावेळेस घटना घडलेली आपण पाहतो तर आपल्याला अक्षरशः आपल्याला शहाळा येतात की अशी घटना घडलेली घटना पाहताना आपल्याला एवढा त्रास होतो. पण ज्यावेळेस घटना घडत असते अशा अवस्थेमध्ये ते जे कोणी पत्रकार असतात तशाच ते उपस्थित असतात. त्यांच्या जीवावर कितीतरी घटना घडत असतात त्यांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत कारण तो त्याचा पेशा आहे की पत्रकार लोकांचं की ही जी घटना आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर असं हे रिस्क काम हे पत्रकार लोक करत असतात. त्यांचं मी आभार आहे. पत्रकार जेवढे काही इथं आले असतील तर खूप चांगलं त्यांचं काम असतं आणि हे पत्रकार लोक नसले असते तर नागरिकांना बातमी कळालीच नसती आणि त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचलीच नसती. आणि आणखी एक म्हणजे की जास्त वेळ मी घेणार नाही कारण अजून बरेचजणांना बोलायचं आहे म्हणून. तर आणखी एक सांगायची होती की पत्रकारामध्ये जे काही व्यक्ती आहेत काही खरे पण आहेत काही खोटे पण आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय जे काही जण प्रामाणिकपणाने काम करतात खरेपणाने काम करतात खरी बातमी देतात आणि खरी घटना दाखवतात आणि त्याच्यापर्यंत ती खरी बातमी पोहोचली येते. काही पत्रकार असे आहेत की खोटी बातमी पोहोचवणे आणि काही खऱ्या घटना लपवण्या. तर ह्याच्या मागचं एकच कारण असू शकतं की पॉकेट मनी बंद पाकिट. थोडक्यात तुम्हाला थोडंसं म्हणजे लागेल पण परंतु मी जे बोलते ते खरं बोलते की काही जण आहेत प्रामाणिक आहेत पत्रकार लोक की काम करतात आणि खरी बातमी देतात. काही ठिकाणी अशी घटना घडली जाते की खरी बातमी देत नाही पाकिट दिलं की विषय तो संपवला जातो बातमी दाबलं जातं.
झाली, पुढं काय झालं हे आपल्याला दिलं जात नाही. त्याचं कारण काय आहे? बंद पाडा. म्हणून माझी विनंती आहे की पत्रकार लोकांना की प्रामाणिकपणाने खरेपणाने तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक राहिला तर नागरिकांना खरी बातमी पोचली जाते. आणि ज्याप्रमाणे डेफिनेशन जे आहे, व्याख्या जी आहे पत्रकार लोकांची, ती आम्हाला खरी आली येईल असं मला वाटतं. आणि जास्त मी वेळ देत नाही, बोलत तर भरपूर आहे, परंतु एवढंच मी 2 शब्द बोलते. पत्रकार समिती यांच्या वतीने आज जो काही पत्रकार समितीचं जे काही कार्यक्रम घोषित केलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रीय पोलीस असलेले सर्व मान्यवर ना ज्येष्ठ आमचे वरिष्ठ पत्रकार सर्व उपस्थित आहेत. आज लोकशाहीचे 4 स्तंभ आपण मानले जातो. लोकशाहीच्या 4 स्तंभामध्ये शासन, प्रशासन, त्याच्यानंतर न्यायव्यवस्था आणि चौकी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता ही अशी वस्तू आहे की जी लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन करते. जनमानसाचा जो आरसा आहे तो आरसा दाखवण्याचे काम ही पत्रकारिता करत असते. आज पत्रकारितेबद्दल बरेचशा लोकांमध्ये दुजाभाव निर्माण झालेला आहे की पेड न्यूज. बऱ्याचशा लोकांमध्ये पेड न्यूज देऊन एखादी बातमी प्रस्थापित करणं आणि त्या बातमीला इतकं मोठं करणं की एखाद्या माणसाला पंतप्रधानापर्यंत घेऊन जाऊन पोहोचवणं आणि एखाद्या पंतप्रधानाच्या लायकीच्या माणसाला खाली रस्त्यावरून फिरवणं अशा प्रकारचं काम बऱ्याचशा पेड न्यूज केलं जातं. त्यामुळं पत्रकारितेची जी ताकद आहे ती ताकद फार आपल्याकडे मोठी आहे. जर आपण पुरातन काळामध्ये जर गेलो तर रामायणामध्ये पत्रकारितेचं एक उदाहरण म्हणजे हनुमानाचं उदाहरण दिलेलं आहे, जे रामचंद्राचं आयडेंटिटी कार्ड होतं. त्यांनी लंकेमध्ये जाऊन प्रभू रामचंद्र काय आहे हे दाखवण्याचं काम प्रभू हनुमानजींनी केलं होतं. तसंच आज आता ही पत्रकारिताबद्दल मला सांगायचं म्हणजे एवढंच आहे की बऱ्याचशा वेळेला आज आम्ही पत्रकारितेबद्दल आपण बघतो की एखाद्या व्यक्तीवर, निरपराध व्यक्तीवर एखादा गुन्हा दाखल असतो आणि जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात त्याच्या मोठ्या बातम्या आलेल्या असतात. बऱ्याच वेळेला हे लोक जे असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो हे बहुतांशी लोक जे निरपराध असतात, पण अशा लोकांवर काही गैरकृत्य होऊन त्याच्या विरुद्ध खटले दाखल होतात आणि जेव्हा ते निर्दोष सुटले जातात त्यावेळेला आमचे पत्रकार बंधू हे अत्यंत शांतपणे त्यांचं पेन हे आपल्या खिशामध्ये ठेवतात आणि ती बातमी काही प्रसारित करत नाही किंवा ती बातमी लोकांना दाखवली जाते. मला या बाबतीचा खेद वाटतो की आज पत्रकार लोकांना एखादी संघटना स्थापन करावी लागते. कारण आज तुम्ही जर पत्रकारितेमध्ये सत्य बातमी किंवा सत्य जर प्रस्थापित करायला गेला किंवा सत्य सांगायला गेला तर तुमचे पेन दाबले जातात, तुमचा आवाज दाबला जातो. ह्या गोष्टीला जर तुम्हाला जर पत्रकारिता करायची असेल तर पत्रकारितेच्या विषयामध्ये घेऊ नका आणि पत्रकारिता करू नका. पत्रकारिता ही समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम करते. त्यामुळं पत्रकारांचं जे काम आहे हे आरशासारखं असावं, जो त्याचा चेहरा आहे तोच त्याचा चेहरा समोर दिसायला हवा. त्यामुळं मी पत्रकार बांधवांना एवढीच विनंती करेन, आज तुम्ही जेवढे पत्रकार लोक उपस्थित आहात तुम्ही सत्यता दाखवा, सत्यता प्रस्थापित करा. समाजामध्ये आज जे काही चाललेलं आहे, समाजामध्ये बऱ्याचशा ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी भाजण्याचं काम चाललेलं आहे. आज प्रत्येकाने जर पाहिलं तर महागाई किती वाढलेली आहे, शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन लोक फिरत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी डिग्री असणारे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. आज एखाद्या व्यक्तीला मोठं करणं किंवा छोटं करणं एक प्रकारच्या हातात आहे. मित्रांनो, जिवंत उदाहरण सांगायचं म्हणजे बीडचं उदाहरण जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून खाली उतरण्याचं काम हे पत्रकार लोकांनी केलं. नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. सर्वांना परत एकदा माझा नमस्कार. नमस्कार. पत्रकारामध्ये जर आवाज नसेल तर आवाज कसा उठवणार तुम्ही? पत्रकार निर्भीड असावा, प्रखर असावा आणि त्याला आवाज पण असावा. ठीक आहे. आजच्या या पत्रकार कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं आभार मानतो.
कारण पत्रकार ही जी काही वर्तमानपत्रातल्या बातम्या, ही जी काही मीडिया आणि मी शिक्षक धोरणाने संबंध येत नाही, तरी देखील मला मित्रत्वाच्या नात्याने या ठिकाणी मला आमंत्रित केलेलं आहे. प्रथमतः मी या पत्रकार बांधवांचा एक मित्र आहे आणि पत्रकार बांधवांचा मित्र असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि या तुमच्या माध्यमातून मला या ठिकाणी तुमच्या समोर येण्याचा योग व्यासपीठावरील या कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण सर यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. या कृती समितीतील सर्व मान्यवरांचा मी आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो. पहिलंच वर्ष आहे हे त्यांचं आणि पहिल्या वर्षामध्ये बरंच काही त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीने त्यांचं कार्य या पत्रकारितेमध्ये असावं, राहावं आणि एक चांगल्या प्रकारची उंची या पत्रकारितेला मिळवून देण्याचा प्रयत्न या सर्व पत्रकार बांधवांनी करावं असं मी आवाहन करतो. पहा, पत्रकार आजकाल पत्रकार हे कसं आहे, आता मॅडमने पण सांगितल्या, मी पण ते सांगणार नाही, पण पत्रकार हा खरं जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न मनापासून करावा. खोटी बातमी देऊन पत्रकार मोठा होऊ शकतो, पण दीर्घकाळ तो टिकू शकत नाही. पत्रकार हा दीर्घकाळ टिकू शकत नाही खोट्या बातम्यावर. खरी बातमी जर लोकांच्या समोर ते कळली, सावकाश काढल्या कासावतीनं तो एका उंचीवर पोहोचू शकतो. आणि पत्रकारांनी हेच लक्षात ठेवावं की मी सुरुवातीपासूनच खरी बातमी देण्याचा प्रयत्न करेन. खऱ्याचीच बाजू मी घेईन. जे सत्य आहे ते सत्यच मी इतरांना दाखवेन, सांगेन आणि त्याच्याच पाठीमागे मी ठामपणे उभे राहीन. ही जी काही निर्भीड आणि खंबीर जी काही भावना आहे ती भावना या पत्रकारामध्ये असणे गरजेचे आहे. सध्याला अनेक पत्रकार मीडियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ग्राउंड लेवलला जातच नाही. ग्राउंड लेवलला काय चाललंय, नेमकी ती माहिती काय आहे, घटना कोणती आहे, प्रसंग काय आहे, त्या प्रसंगाचं गांभीर्य कसं आहे, हे त्या ठिकाणी जाऊन ती बातमी घेण्याची जी काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न अलीकडे कमी झालेले. आणि इकडे बातम्यावर पत्रकार बातम्या देऊ शकतो. ज्या गोष्टी कुणीतरी पाहिलेल्या असतात, बघितलेल्या असतात, त्याला फोटो घेतले असतात, तेच फोटो पाठवून देतोय. दळवी सरांना फोटो पाठवलं आणि अमुक त्या ठिकाणी असं घडलेलं बघा, हे एक प्रकार घडले संपला. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय, त्याच्या पाठीमागची जी काही पार्श्वभूमी काय आहे हे काही माहीत नसतंय. फटकन त्यांनी सांगितलेलं ऐकायचं आणि तेच लगेच मांडण्याचा प्रयत्न करायचा. ते असं आता घडू नये. आपली जी काही प्रतिमा आहे, आपली प्रतिमा चांगली व्हावी असं वाटत असेल, आपल्या या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण खरी बातमी देण्याचा प्रयत्न करावा पाहिजे. समाजामध्ये अनेक घटना घडतात. आजकाल मला पेपर उघडलं की बलात्कार, खून, चोऱ्या, फसवाफसवी, 420 अशा काही बातम्या आहेत, त्याच बातम्या दिलेल्या असतात. समाजाला जर चांगल्या दिशेला घेऊन जायचं असेल तर वर्तमानपत्रामध्ये, या पत्रकार मीडियामध्ये, जे मीडियाच्या माध्यमातून चांगल्या बातम्या देणं महत्वाचं आहे. आपण आपल्या मुलाला सांगतो बघा, अरे चांगल्याची संगत कर, वाईटाची करू नको, चांगल्या बरोबर राहा. हे कशासाठी सांगतो आपण की आपलं मुलं चांगलं राहावं, चांगलं जगावं, चांगल्या बरोबर राहावं. सुसज्जना संगती सदा घालून, चांगल्याची संगत जर घडली तर ते चांगलं घडतं. दुर्जनाबरोबर राहिला तर तो दुर्जनाच्या वाटेत
आपल्या मुलाला देखील आपण काय करतो, चांगल्याची संगत. वर्तमानपत्रातून आपण जर वाईटच बातम्या देत राहिलो तर समाज बिघडणार तर काय होईल. समाजाला जर चांगलं करायचं असेल, समाजाला चांगल्या वाटेने जर द्यायचं असेल तर पत्रकार बंधू तुम्ही आणि माझं शिक्षक बांधव, माझ्यासाठी शिक्षकाने देखील चांगल्या बाबी अवलंबाव्या. वाईट जे कृत्य आहेत, वाईट ज्या गोष्टी आहेत, एखाद्या शिक्षकाने जर वाईट काम केलं तर सगळ्या शिक्षकांना नाव ठेवलं जातं. एखाद्या पत्रकाराला पेन न्यूज लावली तर सगळ्या पत्रकारांची नावं त्या पेन न्यूज घेणाऱ्या पत्रकारामध्ये, वार्ताहरामध्ये त्यांची नावं सांगली होती. माझ्याबरोबर माझ्या समाजाला काय नाव बसण्याचं काम होऊ नये. माझ्यामुळं माझा तो समाज आहे, पत्रकार माझा समाज आहे, माझा शिक्षक माझा समाज आहे, माझ्यामुळं त्यांना काय नाव बसण्याचं काम होऊ नये ही खबरदारी आपण सगळ्या पत्रकारांना घेतली पाहिजे. माझ्या सकट माझ्या बाजूला देखील घेतली पाहिजे. मी पण जे काही वाईट आहे ते वाईटाची संगत करूच नये. बरेच शिक्षक तुम्हाला आता सांगणं बरोबर नाहीये, तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी कुठे भेटतात. बरीच लोक शिक्षक मंडळी देखील तुम्हाला कुठे भेटतात माहिती आहे. पत्रकारांना चांगलं जाणीव आहे त्याची, त्याच्या बातम्या पण करतायत तुम्ही बऱ्याच वेळेस. चुकीचं आहे, करू नये ते. अख्खा समाज मिळतोय माझ्यामुळं. मला जसं वाटतं माझ्या पेशाबद्दल कसं आपल्याला पत्रकार पण त्याचा अभिमान वाटावा. मी जे काम करतो ते चांगलं करेन. माझ्या हातून घडलेल्या ज्या काही सगळ्या मिळालेल्या बातम्या, जे काही मी बातम्या देतोय, बातम्या पसरवतोय, सगळ्यांना सांगतोय, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, त्या सगळ्या खऱ्या असाव्या. परत करायचं ते मिळून लावणार नाही. भले एक बातमी द्यायचं राहून जाऊ द्या आपली, चालेल. कुणाच्या दबावाला बळी पडून बातम्या करू नका. कुणाच्या दबावाला बळी पडू नका. तुमचं जे काही खरं आहे ते खरंच शेवटपर्यंत येणार आहे आणि खरंच मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्याला म्हणायला नाही, पण खोट्याचं जे काही पीक आहे एकदम जोरदार येत असतं आणि खोट्यावर लवकर विश्वास येतो समाज. म्हणून खोट्या बातम्या पसरवू नये. खऱ्या बातम्या उशिरा का होईना खऱ्या बातम्या प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आपण करावा. अनेक गोष्टी या समाजाला चांगल्या घडवायचं असेल तर पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला ते करता येते आणि ते करावे. माझ्याच परिसरामध्ये राहणारे हे बांधव आहेत, मंगलगिरी अब्दुल पठाण सर, आतार सर, पत्रकारितेबरोबर देखील समाजकार्य करतात. त्यांची जमदूर नावाची संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात आणि त्या सामाजिक कार्यामधून त्यांची आणि माझी ओळख झालेली आहे. वाघमोडे साहेब या ठिकाणी आहेत. वाघमोडे साहेबांचा देखील परिचय यांच्याचमुळं माझा त्यांचा संपर्क आला. चांगली माणसं या क्षेत्रामध्ये आहेत. मग या चांगल्या माणसांना घेऊन एक चांगलं कार्य आपल्या हातून करावं ही माझी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला पत्रकार कृती समितीच्या सर्वच बांधवांना, कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या सर्व मित्रांना माझ्या शुभेच्छा असतील आणि आपल्या हातून एक चांगलं कार्य करावं आणि आपण जे कार्य करतो ते निर्भीडपणे आणि प्रखरपणे मांडावं असं मी आपल्या हातून अपेक्षा करतो. आणि मला बोलवून माझा या ठिकाणी सन्मान केला, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिला, त्याबद्दल आयोजकांचा आणि संयोजकांचा मी आभार मानतो आणि माझे वाणीला मी या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय पत्रकार संघ. मनिया सर यांचा या ठिकाणी सन्मानपत्र आणि ID देऊन सत्कार होईल. सन्माननीय अब्दुल पठाण सरांचा सत्कार होईल. या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बापू करंडे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतरचा जो सत्कार आहे सन्माननीय युनिस आत्तार साहेबांचा होईल. या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट DN वडके साहेबांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्र आणि त्यांना ID देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. खाली या.
युनुस आत्तार यांचा सत्कार जो या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट बडगे साहेबांच्या हस्ते संपन्न होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतरचा सन्मान जो आहे सन्माननीय इक्बाल बागमारू यांचा आयडी व सन्मान पत्र देऊन या ठिकाणी सत्कार जो आहे या ठिकाणी या पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय अब्दुल पाटण साहेब करावा अशी त्यांना विनंती करतो. प्रसाद मुजावर यांचा जो सत्कार आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बापू करंडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आयडी व सन्मान प्रमाणपत्र सत्कार होतो. त्यानंतर कलील पटेल यांचा सत्कार जो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेल्या आवर्जून सौ कविता कोडवाल मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्मानपत्र आणि आयडी या ठिकाणी याचा सत्कार स्वरूप या ठिकाणी यानंतरचा सन्मान जो आहे इरफान मंगलगिरी यांचा सत्कार जो या ठिकाणी सन्माननीय सुनीता दळवी मॅडम करावा अशी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतरचा सन्मान जो आहे फारुख शेख यांचा सन्मान जो आहे सन्माननीय इस्माईल मल्तिकारे सारणी करावा अशी त्याला विनंती करतो. आले यानंतर लाडेवसा मुला यांचा सन्मान जो आहे सन्माननीय दळवी सारणी करावा अशी त्यांना विनंती करतो. कृती पत्रकार कृती समितीचं प्रमाणपत्र आणि आयडेंटिटी या ठिकाणी यानंतरचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय जब्बार शीतलकार यांचा सन्मान जो आहे कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय बापू करंडे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. बापू करंडे साहेबांनी त्यांचा सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतरचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय सिकंदर शेख संधी यांचा सन्मान या ठिकाणी सौ कविता कोवळ मॅडमनी करावा अशी विनंती करतोय. ॲडव्होकेट देशनाळकर यांचा सन्मान जो आहे या आमच्या पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या. यानंतर सन्मान आहे रामचंद्र सीताराम नंगोडे यांचा जो सन्मान आहे त्याचा सन्मान करण्यासाठी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू करंडे साहेब यांना मी आमंत्रित करतो. पत्रकारिता क्षेत्रातच नेहमी आपला कसा उमटवणार आहे आणि समाज व्यवस्थेला न्याय देणारे सन्माननीय अकबर शेख साहेबांचा सत्कार जो आहे ॲडव्होकेट बडगे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय अकबर शेख यांचा सन्मान जो आहे आणि ॲडव्होकेट बडगे साहेबांचा संपन्न होतो.
शेख साहेबांना त्यांनी आमच्या समोर यायचं आहेत का फयाज शेख साहेब? फयाज शेख साहेबांचा सत्कार होतो या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू करंडे साहेब करतील. फयाज शेख साहेबांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारायचा. जोरदार काय झाले म्हणजे नेहमीच आपल्या लेखणीच्या माध्यमातून काय झालं आजच्या या बदलत्या युगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती असते, पण विभक्त कुटुंब पद्धतीचं उदाहरण जरूर आहे. आमचं मार्गदर्शन आहे. धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. कारण आज धावपळीच्या जीवनामध्ये महत्वाचं काम म्हणजे तर वेळ. माणूस पैसा बाकीच्या वस्तू घेऊ शकतो, पण वेळ आजच्या काळामध्ये देणं फार महत्वाचं आहे. आणि जी वेळ आपण मौल्यवान वेळ आपली आज आमच्या समितीला दिलेली आहे, त्याबद्दल मनापासून आपला हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. सर्वच मान्यवरांनी पत्रकाराबद्दल माहिती दिली, समितीबद्दल माहिती दिली, पत्रकारिता कशी करावी याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आपण सर्व ऐकलात. मी जास्त काही न बोलता फक्त एवढं सांगेन, आज मीडिया, पत्रकार मीडिया, मग तो सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो अथवा युट्यूब माध्यम असो, सर्वच पत्रकार बंधू आमचे अत्यंत चिकाटीने, कसोशीने उन्हातान्हात जाऊन पत्रकारिता करतात. काही गोष्टी अपवाद आहेत. मॅडमने जसं की म्हटलं पुराण घरामध्ये थोडंसं फेक न्यूज आणि पॉकेट मनी थोडासा चालू झालेला आहे. ठीक आहे, त्या गोष्टीला आम्ही थोडं एक्सेप्ट करतो, नाही असं नाही. पण बरेच असे काही पत्रकार आमच्या इथे उपस्थित आहे सध्याला, जे 20-20 वर्षापासून पत्रकारिता करतात मॅडम, पण त्यांचं घर बघितलं तर अजून पत्र्याच्या घरामध्ये ते राहतात. एवढी त्यांची मेहनत आहे, एवढं मनापासून मेहनत आहे. आज आमचे इक्बाल सर म्हणून एक आलेले आहेत, मला सिनियर आहेत ते, त्यांची पत्रकारिता बघितली ते बंधुत्व मध्ये असताना पत्रकारिता करत होते. अत्यंत वैचारिक माणूस, लिखाण म्हणलं तर असं म्हणावं की आपण समाजाचा आरसा दाखवणारा माणूस. आता माणसाची जी परिस्थिती बघितली, आज तो माणूस साध्या घरामध्ये पत्र्याच्या घरामध्ये आहे, पण लेखणी 10,000 लेखणी कोणी ऐकत नाही म्हणून असं म्हणतो. त्याच्या लेखणीला 10 आहे. आता भरेकर सरांनी तर म्हटलं की पत्रकाराच्या लेखणीला 10 असले पाहिजे. खरी गोष्ट आहे, पण काही ठिकाणी पत्रकाराला दाबलं जातं, त्याचं शोषण केलं जातं, त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात. याला कारणीभूत कोण आहे माहिती का? याला कारणीभूत समाजातील काही असे घटक आहेत, जे घटक स्वतःला नेता, अण्णा, दादा, गायक त्यांचे लिहिलेले असतात. असे हे घटकांतच आहेत, ते दाबण्याचा प्रयत्न करतात. मग तो घटक सोडला, शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांचा एक वेगळा घटक आहे. फक्त प्रेस आपल्या मोबाईलवर जरी लिहिलेला असला, जसं आपण ऑफिसमध्ये जातो त्याच्यामध्ये चर्चा चालू होतो, त्यांचं ग्रुप आहे त्यांचा पण. लगेच एखादा दादाला फोन केला जातो की असं तर पत्रकार आलेला आहे, बघा काय करता. बघा काय करता म्हणजे ते 4 लोक त्यांची गुंड माणसं आहे. त्याने अजून ऑफिसमध्ये जातो, तिने बातमी घेण्याचा प्रयत्न करत असतो, तो पण त्याच्या समोर 4 गुंड थांबलेले असतात. कोण मोबाईलवर धमकी देते, कोण समोर थांबून धमकी देत आहे. असे प्रकार वाढलेले आहेत. पण गौरीसरांनी म्हणण्याप्रमाणे पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे, पत्रकाराची लेखणी निर्भीड असली पाहिजे, न घाबरता पत्रकारिता केली पाहिजे. म्हणून आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मला सांगा, आपण पत्रकारिता करत असताना आपल्यावर प्रेशर येतं, काय होणार शेवटी? काय शेवटी काय शेवटचा झाला तर काय मारलं जाऊ, आपण हत्या केली जाईल, त्याच्या पलीकडे काय. पण समाजामध्ये राहत असताना या गोष्टी तुम्ही एकत्र करून छापता आणि मीडियामध्ये आणता, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भय नसलं पाहिजे. निर्भयपणे तुम्ही करा, काय होतं काय होणार नाही. तर आज मी सांगायची वेळ आलेली आहे.
काही पत्रकार बंधू आमचे असे आहेत ज्यांना पत्रकारिता काय मी सांगावं लागतं आम्हाला. त्यांच्या गाड्यावरती लिहिलेलं असतं बंधूंनो, प्रेस म्हणून लिहिलेलं असतं. आता बडगुंबे सरांनी शिक्षकाचा अर्थ सांगितला, शिक्षकाचा पूर्ण व्याख्या सांगितली. तर प्रेसची व्याख्या आजही भल्या भल्या आपल्या पत्रकारांना माहित नाही. जीपवर लिहितो, गाडीवर लिहितो, टॅक्सीवर लिहितो, कारवर लिहितो. अरे बाबा प्रेस म्हणजे काय सांग ना. एकाला विचारा नाही म्हटलं सांगू शकत नाही मला. पत्रकार म्हणलं किती 10 वर्षांनी पत्रकारिता करतो तुम्हाला. प्रेस या शब्दाचा काय बंधूला माहिती आहे का? त्याचा अर्थ काय माहिती आहे का? पब्लिक रिलेटेड इमर्जन्सी सोशल सर्व्हिस. अत्यंत महत्वाचा दुवा आपण समाजाचा आहोत. समाजाचा एक महत्वाचा घटक आपण आहोत. त्याच्यामुळे मला आवडतं काम केलं पाहिजे. दुसऱ्या शब्दाच्या मध्ये आला न्यूज. एकाला विचारलं बाबा रे तू काय करतो? काय नाही दादा मी बातम्या गोळा करतो म्हटलं. कुठल्या कुठल्या करतो? सर्वच करतो म्हणलं. बरं हे न्यूजचा अर्थ मला सांगा काय होतं म्हणून. न्यूज म्हणजे काय नाही दादा म्हणलं. न्यूज म्हणजे बातमी असते म्हणतात. अरे तसं नाही बाबा म्हणलं. न्यूजचा पण अर्थ आहे म्हणलं. न्यूज म्हणजे काय तुला माहिती आहे म्हणलं. यांचा अर्थ नॉर्थ आहे म्हणलं. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ हे सर्व बनवून न्यूज झालेले शब्द आहे. आपल्याला फक्त सोलापूरच्या बातम्या करायच्या नाहीत किंवा आजूबाजूच्या बातम्या करायच्या नाहीत. न्यूज रिपोर्टर म्हणलं तर प्रेस रिपोर्टर म्हटल्यानंतर तुम्ही जगातल्या बातम्या आल्या त्या सर्व बातम्या आपण अवलोकन करून छापल्या पाहिजे. कुठंतरी गल्लीत एखादी बातमी झाली आज पत्रकार बघतो त्या युट्यूब चॅनल पण बघतो आम्ही. कशाची कधी वेगळ्या माहिती का? एक संगीत असतं पाठीमागं बॅकग्राऊंड संगीत असतं. त्याला आता म्हटलं कॉपी पेस्ट पत्रकारिता आहे काही ठिकाणी भरपूर ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये काही नाही माहिती का? हेडिंग कशा पद्धतीनं माहिती का? रात्री 12 वाजता काय घडले पहा. आणि काय काय बातमी लिहितो. मग दुसरी बातमी काय असते माहिती का? अमुक अमुक नगरामध्ये हा नगरसेवक आला आणि अचानक काय काय घडले क्वेश्चन मार्क. म्हणजे तुमच्या बातमीला काय तारतम्यच नाही. काय घडले परिस्थिती काय झालेली स्पॉटवर जाऊन त्याचं अवलोकन करणे ही पात्रता आजच्या पत्रकारामध्ये कमी होत चाललेली आहे. फार कमी होत चालली. त्यामुळं आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बंधूंना आपल्याला पत्रकारिता करायची तर स्पॉट अवलोकन करा. स्पॉट अवलोकन म्हणजे स्पॉटवरती जाऊन तिथली माहिती गोळा करून संकलित करून पूर्ण माहिती कागदावरती उतरवून ती माहिती समाजापुढे आणणे आणि ती छापणे याला पत्रकारिता म्हणतात. न विकत छापा तुम्ही जे घडलं ते छापा काय होणार नाही. तर आज परत एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि आमचे शिक्षक वर्ग बंधू भगिनींचा मी परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि पत्रकार कृती समिती आपल्यासोबत नेहमी सदैव पाठीशी उभे राहील, सदैव सोबत उभे राहील. आणि आपल्या सोबत असलेले सर्व शिक्षक वर्ग, वकील स्टाफ, समाजसेवक, पत्रकार बंधू या सर्वांनी मिळून आपल्याला आज जसं एकाने म्हणलं असतं की आपण एक छोटंसं रोपटं लावलं. तुम्ही सरांनी म्हटलं ठीक आहे आपण आज रोपटं लावलं पण या रोपट्याचा वृक्ष होण्यास आपल्याला वेळ लागणार नाही. पण बंधू आपल्या साथीची गरज आहे. आपली साथ आम्हाला भेटली पाहिजे तरच होऊ शकते. आज कुठेही आपण गेल्यानंतर 1-2 माणसं गेली आणि निवेदन दिला आणि त्या शब्दावर कोणाला स्वीकारण्याचं गेलो कुठल्या शासकीय ऑफिसमध्ये गेलं तर वजन पडत नाही. म्हणून आज आपल्याला एकीची गरज आहे. अहो तुम्ही 10 पत्रकार बघा तुम्हाला कमिशनर सुद्धा साईड मारतो. तुमचे मुद्दे काय ते बघा. तुम्ही वाचत काय तुम्ही काय करणार आहे समाजासाठी ते ध्यानावर घ्या. ते ध्यानात घेत असताना आपण आज पत्रकारिता तेवढी साधी पण गोष्ट राहिलीच नाही. घरात काही संकट येतात मला मान्य आहे. प्रशासनाचा दबाव येतो भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये. पण लगेचा पत्रकारिता करा आणि आजच्या दिवशी परत जास्त काही न बोलता मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. अध्यक्ष म्हणून ती माझी नेमणूक केली सरांनी त्याबद्दल मी प्रथम तुमचा आभार व्यक्त करतो. व पत्रकार समितीचे पहिला वर्धापन दिन असल्याने त्यांना माझ्या सदस्य कामगारच्या वतीने व महाराष्ट्र पोलीस जिल्हा संपादक सर्व माझे पदाधिकारी
त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे तुमच्या पत्रकार समितीच्या सर्व पत्रकारांना व तुमच्या आता दिलेले पत्रकार त्यांनाही माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व मला हे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण यांनी 2 दिवसापूर्वी काँग्रेस साहेबांच्या अध्यक्ष म्हणून निवडून दिली. तर मी सगळ्यांना बोलतो, मला बोलता येत नाही, काम काय सांगा, काम धडाडीचं करतो, कुठलंही काम असू दे, पण मला बोलण्याचं जमत नाही. जर मला बोलताना काय चुकलं तर तुम्ही सगळेजण माफ करा. कारण का आम्हाला कसं आहे माहिती आहे का, आम्ही कृषी बँकेपासून काम करतोय आणि या साहेबांची माझी ओळख 20 वर्ष झाला आहे. हा 20 वर्ष. तर या कामाच्या माध्यमातून त्यांनी माझे बरेच काय सामाजिक कार्य केलेले आहेत सुद्धा. काय माझी ओळखीचे आहेत तुम्ही लोक, पण ते आता नाव मला आठवी ना, पण त्यावेळेस त्यांनी काय काम केलं आणि आता करत आहे. इथून पुढे मी या कृती समितीच्या पत्रकारांना सगळ्यांना आणि कधीही तुम्ही मला कुठल्याही शासनाचं काम असू द्या, त्या कामात काय लागतील त्या मला एक भाग असा आहे की जी काम होत नाही ती करण्याची माझी लय मोठी क्षमता असते. कारण का जे होत नाही ते मी करून देणार आणि अधिकाऱ्याला मी कसं विषय झाला ते मला सांगते. मला शिक्षण साध्य झालं, माझं जे सामाजिक कार्य आहे भागामध्ये आज माझ्या सगळं 8,000 महिला जोडल्या गेलेले आहेत. त्यात माझी तुम्ही एक बसलेले आहेत, हे सगळे माझे लेकर आहेत. 8 महिन्याची माझ्या संबंध सध्या चालू आहे आणि मी 8,000 महिन्याला त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना जेवढ्या पाहिजे तशा सुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सारख्याचा माझ्या डोक्यावर हात असल्यामुळे मला कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही माणसाला आगात डोक्यात चर्चा गेलेले राहायचं काम आणि कुठल्याही मला म्हणून भरपूर सर्व इतर असलेल्या पत्रकारांना पत्रकार कृती समितीच्या अध्यक्षांना माझं सांगणं आहे, जर आमच्या काम करत असेल तर करून द्या व आमच्या सेवा समितीच्या वेळेस सगळ्यांनी